श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज आज चौथ्या दिवसाचा निशाण घेऊन बालगोपाल तुझ्या चरणापासून बाहेर पडत असो. त्या कुठल्या प्रकारे अडचण असली दूर करून जी तुझी सेवा करतो ती मान्य करून घे. काही विघ्न असला दूर कर आणि ही सेवा करतो ती मान्य करून. रामदास स्वामी महाराज की जय. महाराज की जय. बालगोपाल की जय. मंगलदायक राम प्रभु जय. मंगलदायक राम प्रभु जय. एक मनावा राम सदोदिया. एक मनावा राम सदोदिया. सागर तुझे 500 रुपये. हो 200 शेवट पण राहणार आहे कॉकटेल मा डबल कॉकटेल. तू राहू नमस्कार. गेली 127 वर्षाची आपण इकडे परंपरा जपतो आहोत आणि इथे बघायला गेलं तर ही आपण परंपरा सांभाळतो आहोत आपली कोकणची. कारण आत्ता आपण बघितलं तर मुलं वगैरे रंगायला बघत नाही तसं होळीच्या सणाला, पण इथे आमच्या इथे बघितल्यानंतर ही सगळी युवा पिढी वगैरे यामध्ये जास्त करून रस घेते. शाळेतली मुलं वगैरे
आणि ही आपली मुलंच पुढे आपली परंपरा घेऊन जाणार आहेत कोकणची, नाहीतर ही कोकणची परंपरा कोण जपणार आहे? आज आमच्या इथे तुम्ही बघाल तर 127 वर्षाची परंपरा आहे. 125 वर्ष आता मागच्या वर्षी आमच्या इथे कार्यक्रम झाला मोठा, आणि इथे तुम्ही बघाल तर काही कुटुंबाच्या पिढ्या इथे रंगत आहेत. आमच्या इकडे परब म्हणून एक आहेत, ते जवळजवळ आता 50 वर्ष झालीत त्यांना ते, आणि ते विशेष करून नारद हेच पात्र जास्त करून रंगत आहे. आमच्या इथे विशेष म्हणजे नेहमीच रंगणारी पात्र असतात, एक रामदास स्वामींचं, त्याच्यानंतर नारद, आणि एक स्त्री पार्ट म्हणून एक कोणीतरी रंगतं. आणि ही विशेष पात्र असतात जी दरवर्षी रंगली जातात. काही इथे बटाव म्हणून काही मंडळी आहेत, त्यांची आता मला वाटतं ही 4थी पिढी असेल. तर अशी ही सगळी लोकं आपली परंपरा जपत आहेत. आणि इथे आमच्या गौंडेवाड्याचं नाव देखील रोशन करत आहेत. कारण आपण बघतो आहोत की इथे जास्त अशी मंडळं आता राहिली नाहीत की ही परंपरा जपत आहेत, पण आमच्या इथे मात्र अविरत हे चालू आहे, कधीही बंद पडलेली नाही ही परंपरा. असा उत्सव आम्ही इथे साजरा करतो. दादा फरमाईशा रामस मरावा फरमाईशा रामस मरावा स्वामी महाराज की हमारे जरा मानो बघू दे मुकुंद मुरारी गोविंद मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद आनंद आनंद कंद आनंद मुकुंद मुरारी गोविंद मुकुंद मुरारी गोविंद गोपबाला करुणी गोळा गोपबाला करुणी गोळा माणिकाया सावळा माणिकाया सावळा होय सकला आनंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद समर्थ रामदास महाराज की जय. श्री राम मंदिर गौंडीवाडा हे या उत्सवाचं 127वं वर्ष असून 2 वर्षापूर्वीच आम्ही शतकमहोत्सव रौप्य महोत्सव वर्षे सुरू
साजरं केलं होतं. हे यावेळी आमचा उत्सव हा गुढीपाडव्याला सुरू होतो. गुढीपाडवा हा आषाढी एकादशी, गोकुळाष्टमी असे विविध सण करत करत रंगभूमीपर्यंत येऊन हा उत्सव आमचा चालू असतो. यावेळी आम्ही सलग 4 दिवस प्रत्येक ठिकाणी फिरून, मालवण शहरात विविध ठिकाणी फिरून आणि देवदेवतांचे मुखवटे धारण करून समर्थ रामदास आणि रामप्रभूच्या देखाव्यासहित हे आमचं हे असं अविरतपणे चालू आहे. आणि यात आम्हाला असं सर्व आमच्या वाड्यातले विनामोबदला मदत करत असतात आणि स्वतःच्या मेहनतीने स्वतः सर्व एक उत्स्फूर्तही करत असतात. आणि आमची ही रंगभूमी ऐतिहासिक रंगभूमी आहे. हनुमान जयंतीला आमच्याजवळ ऐतिहासिक नाटक होतं. त्यावेळी आमच्या तशा वाड्यातले जसे हे नवतरुण कलावंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. त्या सतत फिरत असलेल्या 4 दिवसाच्या कारण मिळणारे उत्पन्न हे आम्ही रामनवमी, हनुमान जयंती, पुन्हा हनुमान जयंतीचे असलेले ऐतिहासिक नाटक, त्यानंतर ते होणारे धार्मिक सण, हे विविध कार्यक्रम हे त्याच उत्पन्नातनं आमच्या इथे साजरे होतात. त्यात वेगळी असं देणगी वगैरे आम्ही अशी घेत नाही.